सगळे भेटायला आले. भेटायला आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, तुम्ही आपसात चर्चा करा. आपसात पहिल्यांदा जुळतंय का बघा. एक सगळ्यांनी म्हटलं होतं, एकमेकाला विश्वास द्या की भारतीय जनता पक्षाच्या विरोधाच्या आघाडीबरोबर आपल्याला जायचं आहे. हा विश्वास एकमेकाला दिलात तर पुढची चर्चा होऊ शकते. म्हणून आज नो बातमी, गोड बातमी असेल किंवा कडवट बातमी असेल ती उद्या 11 वाजता मी आपल्या सगळ्यांना सांगतो. नेमकी चर्चा काय झाली? इथपर्यंतच झाली. प्रिन्सिपली जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत पुढं काहीच होत नाही. त्यांच्याकडे संख्याबळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेस संख्याबळ त्यांच्याकडे आहे, तुमची मदत पाहिजे एवढंच आहे त्यांचं. असं काही आमचं बोलणं झालेलं नाही. त्याच्यामुळे असं जे बोलणं झालं ते मी आपल्या पुढे मांडलं. अपक्ष उमेदवाराला काही तुम्ही आश्वासन दिलं आहे? आशिष पवित्रकारांना आश्वासन दिलं आहे? आश्वासन दिलेलं आहे का काही की जर समीकरण पूर्ण जुळलं, बहुमताचा मॅजिक आकडा जुळला तर मोठं पद मिळेल? असं कोणालाच आम्ही शब्द दिलेला नाही. राज्यामध्ये मी इलेक्शनच्या अगोदरही म्हणालो होतो आणि आताही पुन्हा तीच रिपीट करतोय की कोण कसा फिरेल आणि कोण कसा पाठिंबा देईल हे जज करणं कठीण आहे. मनसेने एकनाथ शिंदेला पाठिंबा देणं, मी त्याच्यामध्ये असं गृहीत धरून चाललोय की इंडिकेशन एक आहे की त्याही आघाडीत काही खरं नाही. आमच्या पक्षाचे असणारे फारुख अहमद यांनी एक महत्वाची बातमी पसरवली, म्हणजे त्याच्यावरती आणि ते ठाम होते की मिश्रा नावाची असणारी व्यक्ती ही उद्धव ठाकरेला नंबर 1 आणि नंबर 2च्या वतीने भेटली. आता ही आमच्या फारुख अहमदला मिळालेली माहिती खरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. याचं कारण की मनसे आता वेगळं जायला लागले, युतीमध्ये दरार आले असं दिसतंय. हा, मी दोन्ही भावांच्या युतीमध्ये शादी एक से प्यार दुसरे से असं जर होणार असेल तर ती शादी कशी टिकणार? दुर्दैव मी असं म्हणेन की स्वच्छता शहरामध्ये राहणाऱ्या माणसांनी अस्वच्छतेकडे जाण्याचं मतदान केलं आणि अस्वच्छतेकडे राहणाऱ्या मतदारांनी स्वच्छतेकडे जाणाऱ्याकडे मतदान केलं. त्याच्यामुळे हे आता उद्याचं सरकार जर आलं तर त्या पद्धतीने असताना मला वाटतं स्वच्छता नास्वच्छता बघावी लागेल की काय अशी परिस्थिती. महिला ओबीसी आरक्षण निघालेलं आहे महापौरासाठी. हा, आपण काय दावा करणार आहे? ते मी तुला जसं म्हणालो की आम्ही जे पक्षाच्या वतीने सांगितलं की प्रत्येक जणांनी एकमेकाला विश्वास दिला पाहिजे. ती प्रक्रिया मला वाटतं सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणून कदाचित आज संध्याकाळची बैठक होईल किंवा उद्या सकाळची होईल, पण 11 वाजल्याच्या आतमध्ये मी त्यांना हे सांगितलेलं आहे की आपण निर्णय घेऊन मोकळा पाहिजे की एकत्र बसतोय की वेगळं बसतोय. महापौर कोणाचंही होऊ शकतो.
आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कोणाचाही महापौर होऊ शकतो. तर काँग्रेसच्या अकोल्यातल्या भूमिकेला कसं पाहता तुम्ही, की त्यांनी म्हटलं आमच्याजवळ सर्वाधिक नगरसेवक जरी असले तरी आमच्यासोबत जर भाजपला विरोधात बसायसाठी सर्व आले तरी आम्हाला कोणत्याही पदाची लालसा नाही, याकडे कसं पाहता? मी असं म्हणेन की त्यांच्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशनला धरून त्यांनी योग्य निर्णय घेतला असं मी त्या ठिकाणी मानतो. सकारात्मक चर्चा होईल उद्या, काही गुड न्यूज मिळेल तुमच्याकडून? मी काय म्हणालो, 11 साडे11 वाजता मी सगळ्यांनी निमंत्रण प्रेसला दिलेलं आहे. त्या दिवशी गुड चर्चा असेल तर गुड बातमी सांगेन, बॅड बातमी असेल तर तीही सांगेन, दोन्ही सांगेन. नगरपालिकेमध्ये मी तुम्हाला म्हटलं नाही का की पुन्हा रिपीट करतो की वेड्या वाकड्या युत्या झाल्या तर आश्चर्य मानू नका, हे मी त्यावेळेस म्हणालो होतो. इस सियासी समीकरणों में बहुमत से ज्यादा सहमति की बहुत जरूरत होती है, ऐसा लग रहा है यहाँ पर, क्योंकि बहुमत की बात अलग है, सहमति से ही सब कुछ देखिए कि सहमति से ही बहुमत की ओर जाते हो ना, बिना सहमति से बहुमत होता ही नहीं है. आता एक शेवटचा प्रश्न, भाजपकडून अकोल्यासाठी काही तुम्हाला ऑफर आली आहे? मला हा माझी एक ऑफर आहे त्यांना, RSS रजिस्टर करा, आखे प्रश्नच मिटतात. काल विजय अग्रवाल बोलले की MIM आणि काँग्रेस हे दोन पक्ष सोडून आम्ही कोणाचीही युती करायला तयार आहोत. आणि जरी म्हणूनच मी म्हणालो ना की जे काही BJP बरोबर जाण्याच्या वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या अडथळे आहेत त्या अडथळ्याचं एकच आहे की RSS याचं अधिकृतरित्याने लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन व्हावं. लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन व्हावं. पब्लिक ट्रस्ट खाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं. ते कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर राजकीय पक्षाच्या नावाखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं, पण कुठेतरी रजिस्ट्रेशन व्हावं, एवढीच फक्त सगळ्या पक्षाची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.